पण तो संध्याची साथ असल्यामुळं मला या कामामध्ये पुढे ठामपणे उभं राहतात आणि आजूबाजूच्या लोकांनी नाक लावायचं, बोलायचं, त्यानंतर हे तुमचा कपडा तोडून आला, तुमची ही बाटली तोडून आली आणि असं वैताग द्यायचा. 15 वर्ष झालं याच्या विषयावर काम करू तरी आम्हाला होत नाही. कोरोनाचं कसं की इतकं दूर राहायचं, मास्क लावायचं आणि तरी सुद्धा तरी त्या रोगाच्या लोकांना इज्जत मिळाली. तो आम्हाला इज्जत मिळाली नाही का इतके वर्ष. मित्रांनो, आपल्या अमर दिवे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील घंटाही दाबा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण. मी तुमचा दोस्त अमर दिवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो. खरं तर सगळ्यात आधी धन्यवाद. जो गावभर चर्चा ही सिरीज मी आणतो आणि त्याच्या पहिल्याच एपिसोडला तुम्ही 2000पेक्षा जास्त व्ह्यूज दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मग दुसरा एपिसोड कोणासोबत करावा हा खूप मोठा प्रश्न होता, कारण की फक्त राजकीय मंडळी जर इन्व्हॉल्व करून घेतली तर ती तर एक खूप चांगलीच गोष्ट आहे, पण याच्याही पुढे जाऊन असे विचार जर आपल्याला ऐकायला मिळाले की ज्यांच्यामुळे आपल्या जिल्ह्याची मान आज महाराष्ट्रात नव्हे तर देशातही वरती केल्या जाते. जर समाजसेवेसाठी जर एखादं उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर ज्यांचं नाव आपल्यासमोर येतं असे दत्तात्रय बारगजे यांच्या इन्फंट इंडिया या आश्रमामध्ये आणि या परिवारामध्ये आपण जात आहोत आणि त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. त्यांचे विचार आणि त्यांची जीवन कहाणी आपण जाणून घेणार आहोत. तर चला माझ्यासोबत. धन्यवाद दत्ता भाऊ तुम्ही इथे आल्याबद्दल. खरं तर म्हणजे माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की तुम्हाला जाणून घ्यायचं. तुमचं कार्य खरंच खूप महान आहे. म्हणजे मी जर म्हणायला गेलं तर सह्याद्रीच्या पर्वत शिखरांना जितकी उंची आहे तितकीच कदाचित उंची तुम्हालाही असेल. याच्यात काहीच दुमत नाही. तुझ्या मनाला उंची आहे तेवढी. धन्यवाद सर. पण हा तुमचा मोठेपणा म्हणावा लागेल. तर सर, या प्रवासाची सुरुवात कशी झाली? इन्फंट इंडिया हा परिवार कसा काय सुरुवात झाला? 1998ला मी पहिली नियुक्ती झाली माझी ग्रामीण रुग्णालय भामरागड लोकबिरादरी प्रकल्पांच्या एकदम शेजारी 2-2.5 किलोमीटरवर, जिथे प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांचं फार मोठं काम आहे. त्यांच्या कामाला जे मी पाहण्यात आलं, मला 4-4.5 वर्षाचा त्यांचा सहवास जो मला लाभला, त्यांच्यासोबत काम करण्याची जी मला संधी मिळाली, कारण मी हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करतो. त्याच्यावर पॅथॉलॉजिकल टेस्ट, ब्लड आणि युरिनच्या टेस्ट हे करत असताना मला त्यांच्या तिथे जे कॅम्प आहेत, बेसिक डायग्नोसिस कॅम्प आणि मेजर सर्जरी वर्षातले, त्या कॅम्पमध्ये मला तिथं सोबत काम करायची संधी भेटली आणि मला ती प्रेरणा तयार झाली. आणि तिथे बाबा आमटे येत असायचे. बाबा आमट्यासोबतचं फिरणं आणि ती त्यांचं बाबा आमटे म्हटलं की पुस्तकामध्ये रुस्तुमे हिंद आणि माणूस माझे नाव ह्या कविता मुखगत झालेल्या, आणि त्याच्यावर प्रत्यक्ष बाबा आमटे दिसल्यानंतर एक वेगळं वाटायचं. आणि त्याच्यामुळं मग बाबांनी लेप्रसीची समस्या आजीवन काम केलं त्याच्यावर. मग 20 वर्षापूर्वी 1997-98ला HIV एड्सची समस्या फार मोठी होती. मग ती एड्सची समस्या सोबत घेऊन मग आम्ही पती-पत्नी काम करायचं ठरवलं आणि इन्फंट इंडियाची मोठी होती. म्हणजे मला वाटतं या रूपाने सर्वसामान्य माणसामध्ये आणि आपल्यामध्ये आपण एक नेहमी देव शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं एक खराखुरा देव आपल्यासमोर उभा आहे. खरंच खूप खूप आभार. हे जे तुम्ही काम करताय सर, हे खरंच अगदी म्हणजे शब्द नाही आहेत. हे मी कसे आभार मानत होतो. खूप लोकांसाठी हे प्रेरणादायी आहे. खूप परिवारांसाठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही या परिवाराची सुरुवात केली, हे खूप चांगलं आहे. तर मित्रांनो, आपण चालत चालत सरांचा परिसर बघत गप्पा मारूयात सरांच्या सोबत. तर सर, पुढचा प्रश्न असा आहे माझा की तुमचं जरा शालेय आणि कॉलेजचं जीवन कसं होतं त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. म्हणजे असा विचार, म्हणजे हे जे काम करतात, म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच तुमच्या मनात असं समाजसेवेबद्दल काही होतं, लोकांबद्दल आपुलकीची भावना होती, असं काही होतं की एक आमच्यासारखं नॉर्मल निरागस बालपण होतं? नाही, कसं आहे, मी अतिशय गरीब आणि शेतमजूर कुटुंबातला आहे. माझे आईवडील मजुरी करायचे, शेत तळ्यावर आणि शेतावरती काम करायचे दुसऱ्याच्या, आणि त्याच्यामुळे माझं लहानपण फार हालाखीत आणि गरिबीत गेलेलं आहे. शिक्षण करायचं म्हणजे नेमकं मला स्वप्नच नव्हतं की नेमकं काय व्हावं किंवा कसं होतं मोठे अधिकारी किंवा मोठे नोकरी कशा लागतात हे पण मला माहीत नव्हतं. त्याच्यामुळे प्राथमिक शिक्षण माझ्या खेडेगावात केलं
आणि त्याच्यानंतर मग 7वी नंतर मी केजला शिकलो. माझं केजला हायस्कूलचं जे शिक्षण गेलं आणि त्याच्यामध्ये हायस्कूलच्या शिक्षणाच्या 8वी 9वी 10वीच्याच वयामध्ये थोडंसं समाज कळायला लागला. बरोबर. आणि समाज कळत असताना वेगवेगळ्या फिलिंग्स मला वाटत चालल्या राईट. की आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तसं ह्याच्यातून थोडंसं मी थोडा तयार होत गेलो आणि मला वाटतं हळूहळू मग मी त्याच मार्गावर गेलो असं वाटलं मला. बरोबर. तुम्ही सांगितलं की तुम्ही लॅब टेक्निशियनचा कोर्स केला, तर हा कोर्स करताना तुमचा म्हणजे घरच्यांचं काय म्हणणं होतं की म्हणजे बऱ्याच वेळा मेडिकल फील्डमध्ये जाताना थोडी द्विधा असते आणि त्यानंतर तुम्ही जसं आत्ताच सांगितलं की तुम्ही अशा कुटुंबात होता की शिक्षणाचा गंधही नाही, तर मग थोडंसं आई वडील सहमत होते या गोष्टीशी की कसं काय झालं या सगळ्या? कसं झालं की माझं मी ज्यावेळेस माझा नंबर लागला मेडिकल कॉलेज घाटी औरंगाबादमध्ये DMLTL नंबर लागला आणि मला खूप आनंद झाला की बाबा तिथे एक तर घरची खूप गरीब परिस्थिती, 5 बहिणी, मी एकटाच, आई वडील मजूर करतात, मला नोकरीची फार गरज होती. तूर्त माझं नुकतंच लग्न झालेलं होतं. मग पत्नीनं काम करायचं, मी शिकायचं, हे मला फार सहन होत नव्हतं आणि मग मला नोकरी लागल्या खूप आनंद झाला की आता मी नोकरी मन लावून करेल नाही का. परंतु नोकरीत माझं मन लागाना आणि ह्या प्रेरणेच्या ह्याच्यामुळं आपण सामाजिक काम करावं असं म्हणून नोकरी करत करत मी HIV जे एड्सचे जे मुलं आहेत, ज्यांचे आईवडील HIVच्याच धुर्धर आजारानं मृत्यू झाले आहेत, अशा लेकरांना ज्यांना HIVची बाधा झाली आहे, अशा पीडित लेकरांना क्वार्टरमध्ये सोबत घेतलं आणि मग मी कामाला लागलो. असा त्याचा प्रवास झालेला आहे. तर सर माझा पुढचा असा प्रश्न आहे की हा इन्फंट इंडिया परिवार उभारताना याची सुरुवात तुम्ही कशी केली? पहिल्या परिवारातील सदस्य किंवा त्याची मुहूर्तमेढ कशी बोलायची? ज्यावेळेस मी जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी काम करत होतो प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून, ब्लड बँकेमध्ये माझा जॉब होता. तर तिथे पार्वती नावाचं एक पेशंट आला, पार्वतीबाई. ती शेवटच्या स्टेजला होती, HIV आणि TBने एकदम जर्जर झाली होती. तिला 2 छोटे मुलं होते, योगेश आणि विशाल. तर ती घेऊन आली आणि एकदम असं धायमुख म्हणून रडत होती की माझं नशीब फुटलं किंवा माझं असं झालं तसं झालं, माझं काही खरं नाही, माझा नवऱ्याला एड्स झाला, मला झालाय, माझ्या एका मुलाला झालाय, एका मुलाला एक मुलगा माझ्या हातून सुटलाय, असं म्हणून वेगळी तिची अर्धकिंकाळी मला अस्वस्थ करून गेली. त्याच्यातून मग त्याचा ते इन्फंट इंडियाचा जन्म झाला. मी म्हटलं बसा इथं, बसा बसा, आणि असं करून मी क्वार्टरला नेलं आणि माझ्या घरी नेल्यानंतर मग मी असं ठरवलं की तुम्ही इथंच राहा आणि त्या लेकरांना तिथंच ठेवून घेतलं, दोन्ही लेकरांना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि त्या बाईला उपचारासाठी मी पाठवून दिलं आणि तिथून त्याची ती सुरुवात झालेली आहे. ती खऱ्या अर्थाने म्हणजे तिथं कुठलंच असं संस्थाही स्थापन केली नव्हती किंवा विचार घेतला नव्हता. फक्त वेदना किंवा आपल्याला असं काहीतरी काम करायचंय आणि हे काम माझ्या समोर आलंय. या बाईला आधार नाही, या बाईला काम होत नाही, 2 लेकरं पोसायचे, दोघांच्या तब्येती ढासळत गेलेल्या. तर ह्याच्यातून मी पुन्हा कुठला विचारच केला नाही. घरी गेलो आणि संध्याला सांगितलं की असं असं आहे आणि ठेवून घेतलं. आणि माझ्या मुलामध्ये, मुलीमध्ये, माझ्या आईमध्ये, ह्या सगळ्या परिवारामध्ये आम्ही त्यांना ठेवून घेतलं आणि आम्ही आमचं काम सुरू केलं. त्याचा एवढा इम्पॅक्ट झाला की क्वार्टरमध्ये सगळे चर्चा सुरू झाली, बाजूला सुरू झालं की काय आहे इथं एवढंच लेकर कशाला ठेवले किंवा मग हे काम सुरू करायचं, तुम्ही हे सोडून द्या, असं करून हा जो त्रास सुरू झाला. त्याच्यानंतर मग मी त्याच्यानंतर सूरज, त्याच्यानंतर संजय, असे मुलं येत गेले. माहीत झालं, मीडियाने दखल घेतली आणि त्रास खूप वाढत गेला. मग मी ती क्वार्टर पण सोडून दिली, जशाच तसं सोडून दिलं आणि मी दुसरीकडे राहायला गेलो आणि तिथे काम सुरू केलं. अशा प्रकारचे 2006-07ची सुरुवात आहे. 2006-07 साली चालू झालेला हा परिवार आज आपण पाहतो एवढा मोठा झाला आहे. पण सर जसं तुम्ही आता नमूद केलं की सुरुवातीला तुम्ही पहिल्या परिवारातील सदस्य ठेवून घेतला आणि आजूबाजूचा जो त्रास चालू व्हायला लागला, तर आपल्याकडे अजूनही खूप साऱ्या समाजामध्ये अशा गोष्टींबद्दल गैरसमज आहे किंवा खूप सारं बोललं जातं. तर हे कितपत अवघड होतं? कारण की आपण म्हणजे या सगळ्याची सुरुवात घरापासून होते आणि आपले आई वडील, आपले खूप जवळचे नातेवाईक यांना सुद्धा हे समजावणं म्हणजे मला नाही वाटत की सोपं काम असेल. तर
ही जी अवघड गोष्ट होती ती तुम्ही कशी घरीच आता घरातच मला 5 बहिणी होत्या आणि आई सोबत होती. तर सर्वांना असं वाटायचं की HIV किंवा एड्सच्या भानगडीत त्यांनी पडू नये, राईट. कारण ते नैतिकतेशी संबंधित नव्हतं, कुणाला काम सांगण्यासारखं नव्हतं आणि एक लाज वाटायची. बरोबर. त्याच्यामुळं घरातूनच विरोध असल्यामुळं मला बहिणी पण नातवाकडे केले, परिवारानं थोडंसं दूर केलं, पण तो संध्याची साथ असल्यामुळं मला या कामामध्ये पुढे ठामपणे उभं राहता आलं. आणि आजूबाजूच्या लोकांनी नाव लावायचं, बोलायचं, त्यानंतर हे तुमचा कपडा तोडून आला, तुमची ही बाटली तोडून आली, आणि असं वैताग द्यायचा. त्याच्यानंतर तिथे संडास बाथरूम पण नव्हती. ज्यावेळेस मुलं, मी एका शास्त्रीजी म्हणून होते, त्यांच्या पडक्या हॉलमध्ये बेकरीचा हॉल पडलेला होता कित्येक वर्षापासून, धुळका, तो गळत होता आणि एक असा छोटा हॉल होता. तर त्या हॉलमध्ये जवळपास 17-18 मुलं त्यावेळेस तिथं होते. संडास बाथरूम नाही. आम्ही संडास तिकडे एका नदी पाटोणाला घेऊन जायचो तिकडं मुलांना, मग तिकडे शेतकऱ्यांना त्रास, असं करून खूप असं उद्विग्न व्हायचो की हे काम कसं सुरू करावं. चांगल्या ठिकाणी रूम विचारायचो, तर ते म्हणायचे की याच्यासाठी नाही आमच्याकडे, तुम्ही क्लासेस सुरू करा, तुम्हाला भाड्यानं रूम देतो, परंतु HIVच्या लेकरांना संगोपन करायचं म्हणल्यावर आम्ही देणार नाही. अशा प्रकारचा अडचण असल्यामुळं आम्ही सुरुवातीच्या खूप अडचणी काढल्या. एकाच रूममध्ये चूल मांडलेली असायची, काट्या कुपाट्या गोळा करून त्याच्यावरती स्वयंपाक करायचो, बाथरूमची ती अडचण, पाणी दुसरीकडून भरून आणायचं, असं करून आम्ही ते दिवस काढले. आणि तरी पण प्रेरणा, बाबा आमट्यांची प्रेरणा मोठी होती, प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांचा परिस्पर्श झाला होता. त्याच्यामुळं आम्ही महाग हटलो नाही की निश्चितच दिवस चांगले येतील, ह्या लेकरांचं संगोपन करण्याचं भाग्य आम्हालाही लाभलं. यांचं ज्यांना परिवारच नाही त्यांना परिवार देण्याचं आम्हाला भाग्य लाभलं. त्याच्यामुळे आम्ही काम पुढे नेत आहोत. खूप सर, म्हणजे ही खरं प्रेरणादायी गोष्ट आहे सगळ्यांसाठी. मला असं वाटतं की कुठल्या पण नव्या गोष्टीला किंवा अशा विचाराला समाजात विरोध होतोच. कुठलीच गोष्ट सहजासहजी समाज ऍक्सेप्ट करत नाही. पण त्यातून तुम्ही ज्या पद्धतीने समोर आलात, म्हणजे मानाचा मुजरा सर तुमच्या या गोष्टीसाठी. सर, पुढचा प्रश्न आहे की विरोध तर एवढा बरं का की ज्यावेळेस मी इथे आलो, आता तुम्ही पाहता या डोंगरावर की इथे शेजार तर नाहीच नाही, म्हणून आम्ही ठरवलं की शेजार नसलेल्या ठिकाणी आपण जायचं. इथं कुठलाही शेजार नाही, 250 फूट उंच डोंगर आहे. इथं गायी पण चरत नव्हत्या, असं मोकळं गायला, पडीक आणि बसल्या नाही का. समोर डॅम आहे, निसर्गरम्य आहे. तरी पण समोरच्या डॅम मध्ये पाणी असून पण आम्हाला पाण्याला हात लावू दिला नाही, आम्हाला कळशीने सुद्धा पाणी आणून दिलं नाही, तिथं पोहू दिलं नाही लेकरांना. लगेच ते नगर परिषदेला फोन करणार की 250 लेकर याच्यात पोहले, आम्ही पाणी पिणार नाही. अशा प्रकारचा संभ्रम तयार झाल्यामुळं माझ्यावर अॅट्रॉसिटी, हल्ले, मारामाऱ्या खूप झाल्या, खूप केसेस. आणि इथून हे कसं काम संपून जाता येईल अशा प्रकारचा पण डाव समाजातल्या काही समाजकंटकांनी ठेवला. मुलांना शाळेत पण घुसू दिले नाही जिल्हा परिषदेच्या. आम्ही झाडाखाली बसायचो, त्याच्यानंतर कम्प्युटर हॉलमध्ये बसायचो, आणि त्याच्यानंतर हळूहळू आता कुठं 5-7-10 वर्षानंतर मुलांना पाठीमागं तरी बसू देतात आणि थोडेसे स्वीकार वाढत चाललेला आहे. त्यांना असं वाटतं की बाळगाच्या कुटुंबात कुणी HIV पॉझिटिव्ह नाही, परंतु त्याची आई, त्यांची मुलं, त्यांची पत्नी एकत्र राहत आहेत, एकत्र जेवत आहेत. विशेष म्हणजे आता ह्याच मुली आणि महिला, HIV पॉझिटिव्ह महिलाच स्वयंपाक बनवतात, आम्ही त्यांच्या हातचं जेवण करतो. आणि कुठल्याही प्रकारची समस्या आता म्हणजे भीती राहिली नाही आहे. शासनाचा अद्ययावत असा औषधोपचार, त्यांच्या विविध रक्त तपासण्या आणि स्थिती बघून आता HIV पॉझिटिव्हला भेण्याची काहीच गरज राहिलेली नाही. म्हणजे शून्य से बीमारी नाही फैलती, प्यार फैलता आहे, असं जे काही त्याचं हे आहे, या उक्तीप्रमाणे आम्ही सोबत राहिल्यामुळं उलट आनंद वाढतो, असं मला या ठिकाणी सांगायचं. हे बघून आम्हाला खूप मनापासून चांगलं वाटतं की असं काहीतरी काम होतं. सर, तुम्ही आता जसं नमूद केलं की तुम्हाला प्रेरणा आली बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांच्याकडून, तर आमटे कुटुंबियांसोबतच्या काही आठवणी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील. नक्कीच एक आठवण नसेल, खूप साऱ्या असतील. 1998ला बाबा सोनाची आठवण मी, बाबा जंगलात फिरत जायचे, भामरागडच्या जंगलामध्ये नाही का. लोकबिरादरी ते हेमलकसा, हेमलकसा ते भामरागडच्या पुलापर्यंत फिरत जायचे, आणि सकाळ आणि संध्याकाळ त्यांचं फिरणं असायचं. आम्ही तो मोका गाठायचो, नोकरी वगैरे संपली आणि काम संपले की बाबासोबत फिरायचं आणि गप्पा मारायचो. मग तू कुठला, तू लातूरचा म्हणलं की लातूरचा जनार्दन वाघमारेचं नाव घेणार, बीडचा म्हणलं की बीडचा एखाद्या नाव घेणार. असं एक बाबांचं एवढं मोठं नेटवर्क, म्हणजे बाबा म्हणजे खरं तर प्रचंड अशी एक हे आहे, अद्भुत अशी शक्ती
की त्यांना एवढा अभ्यासच कसा, मग तू काय करणार, मग तू काय करतो, मग म्हटलं मी मेडिकलमध्ये आहे, रक्तलघवी तपासतो. अरे मग तुला काम करणं सोपं आहे मला म्हणायचं. आणि एवढा आनंद व्हायचा की बाबा म्हणजे संवाद करतायत, रुस्तुमे हिंद किंवा माणूस माझे नाव, ह्या कवितेतले बाबा आमच्या सोबत आहेत, असा एक वेगळाच इम्पॅक्ट वाटायचा आणि त्यांचा स्पर्श व्हायचा. तर ते म्हणजे मग तुला सध्या एड्सची जी बिमारी आहे, एड्सची अफवा आहे, एड्स बद्दलचं लोकांमध्ये किती मोठी दैन तयार झाली, याच्यावर काम करणं सोपं आहे तुम्हाला, तुम्ही मेडिकलमध्ये माणूस आहे असं म्हणून मग मला त्यांनी त्याच्यातून उचलवलं. मग बऱ्याच वेळेस मग टाळी देऊन बोलणं किंवा बाबासोबत त्यांचा तो संवाद, या सगळ्या आठवणी मनामध्ये आणखी मी साठवून ठेवलेत माझ्या हृदयामध्ये. प्रकाश आमटेंसोबतच तर ते ऍज अ डॉक्टर, त्यांचा जो मुलगा आहे डॉक्टर दिगंत आमटे, त्याला आम्ही लाडाने पिल्लू म्हणतो, तर तो तर माझा मेडिकल ऑफिसरच होता 1.5 वर्ष. ग्रामीण रुग्णालय भामरागडला त्याला नुकतीच नियुक्ती भेटली होती दिगंत दादाला, आणि मी त्याचा टेक्निशियन म्हणून काम करत असताना मला वाटतं प्रकाश भाऊंचा मुलगा, आणि त्याच्या आमचे गुण एवढे गोड आणि साधा स्वभाव, कधी त्यांनी डॉक्टर किंवा असा अधिकाऱ्याच्या आवेशात नाही, आम्हाला असं बिलकुल असं खांद्यावर टाकायचा, असं बोलायचं की कुठले तू मराठवाड्यातले, अशा प्रकारचं त्या आमटे कुटुंबियांचा एक स्नेह याच्यातून आम्ही उचलत गेलो. प्रकाश भाऊ सोबतच आठवणी म्हणजे जेवतानाच्या आठवणी, साधताच्या आठवणी म्हणजे जेवताना की त्याला दही वाढ किंवा त्याला पाणी दे किंवा त्याला जेवण असा आग्रह करायचा, जवळ बसून खाऊ घालायचा. प्रकाश भाऊ आम्ही तर बसूच तर कॅन्टीन मध्ये त्यांचं जेवण होऊन जायचं, इतका एक फुलका फक्त लगेच उठून जाणार भाऊ, म्हणजे इतका हलका पक्षासारखा माणूस, प्रचंड ऊर्जा. त्यानंतर भाऊ सोबत ऑपरेशन थिएटर मधल्या किंवा ऑपरेशनच्या त्या काळातल्या 4 दिवसाच्या काळातल्या ज्या सर्जरीज आहेत त्यामध्ये मी टेक्निशियन म्हणून त्यांना जो असिस्ट करायचो, त्यासोबत मला तो संबंध आलेला. तो मग ते त्या भाऊंचं ते चस्का करून बोलणं, भाऊंचा तो साधा सरळ स्वभाव, याच्यातून मला खूप ऊर्जा मिळाली आणि खूप स्नेह मिळाला. अगदीच सर, म्हणजे कोणाला नको असतंय की बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांच्यासोबत आपण वेळ घालवलं, आणि त्या माणसांकडून मला वाटतं त्यांचा स्पर्श झाला तरी एक वेगळीच ऊर्जा अगदी परिस्पर्श अगदी, म्हणजे जसं पारासाचा स्पर्श असेल एकदम तसाच स्पर्श मला माझं म्हणजे तेच लोखंडाचं सोनं होण्याचं तेच एक हे आहे की बाबा नाहीतर मी काय करू शकलो असतो, मी नोकरी केली असती, पैसा जमवला असता, घर बांधला असते, शक्यच आहे ना, हे त्याच माध्यमातून आहे. परंतु कुटुंब बी चालूच आहे, कुटुंब सांभाळायचंच आहे आणि मी काम बीच करू शकतो. म्हणजे बाबा आमटे आणि प्रकाश आमटेकडून तो संदेश आहे की तुम्ही कुटुंब बी चालू शकता आणि तुम्ही समाजातलंही काम करू शकता. अशा प्रकारे त्यांनी दुग्ध सहकार्य त्यांनी ठेवलेलं आहे. ती काही कुटुंब बंद करून कुठे काही जंगलात जायची गरज नाही किंवा कुठे काही सगळं सोडायची गरज नाही, आपण काम करू शकतो सोबत. तर सर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला रोजच असं काहीतरी प्रसंग तुमच्या आयुष्यात येत असतील, रोजच काहीतरी भावनिक प्रसंग म्हणा किंवा भावनिक अशा काही आठवणी तुमच्या सोबत येत असतील, तर तुम्ही अशा गोष्टींसोबत कसं डील करता? आता हा HIV प्रकल्प म्हटल्यानंतर दवाखानाच नेहमी सततचा दवाखाना, सततच्या तपासण्या, त्यांचे औषधोपचार, त्यांच्यातल्या सगळ्या गोष्टी बघणे, याच्यामुळं तो भाग, आणि मी जिल्हा रुग्णालयाशी संबंधित असल्यामुळं, माझी ड्युटी गेल्यामुळं मला ते माहिती असायचं कुठल्या डिपार्टमेंटला काय करायचं, ओळखी असायच्या. तरी पण खूप वैताग असायचा की मोटरसायकलवरती लेकरं टाकायचे, दवाखान्यात न्यायचे. दवाखान्यातल्या अडचणी की तिथे जर ऍडमिट केला पेशंट तर 9 नंबर वॉर्डमध्ये एका कोपऱ्यामध्ये बाथरूमच्या शेजारी तो कॉट टाकलेला असायचा, तिथं त्याला ऍडमिट करायचं. आमची मुलं म्हणायची की आम्हाला ह्या कॉटवर का नाही, आम्हाला तिथं जवळ का नाही. परंतु तिथं पण थोडंसं भीती आणि संभ्रम तयार झाला होता डॉक्टर आणि सिस्टर लोकांमध्ये, किंवा इन्फंट जर म्हटलं की तिथंच राहू दे, तिथंच राहू दे. मग त्याच्यामुळे थोडीशी छुआछूत, थोडंसं अस्पृश्यतेची भावना मनामध्ये चाटून जायची आणि त्यावेळेस खूप त्रागा व्हायचा. मुलं ते तसला बेड, तो वरी फॅन नाही, मच्छर कोपऱ्यामध्ये, बाथरूमची चिकचिक, याच्यात आपलं हे याच्यात असं त्यावेळेस खूप वाटायचं. आणि ज्यावेळेस नवीन नवीन लेकरं सोडले जायचे बालकल्याण समिती किंवा नातेवाईकाच्या ह्यानं, आईवडील तर नाही तर, परंतु बाकीचे नातेवाईक आणून सोडतात बाबा हे HIV आहे, एड्स आहे याला, तर त्यावेळेस त्याची अवस्था फार बेकार असायची. मळकट कपडे, दात घासलेले नाही, नख वाढलेले, केस वाढलेले, हस्ती पंजर झालेला, कधी त्याला टीबीची लागण झालेली, जुलाब चालू आहेत. अशा वेळेस लेकरं सापडत नसायचे हाताला, कारण त्याला उपचार लागेपर्यंत तो निघून जायचा. म्हणजे मी 14 वर्षामध्ये अनेक मृत्यू बघितले माझ्या हातात, माझ्या मांडीवर झाले. दवाखान्यात उपचार जर गेले तर ते हातात सापडला नाही.
योग्य उपचार, योग्य वेळी जर योग्य उपचार आणि चांगला आहार जर घेतला तर HIV आता आपल्यासारखा साधा झालेला आहे. त्याला त्याच्यात काही भीतीची गरज नाही आणि खूप वर्ष जगू शकतो आपण. परंतु मधल्या काळातले ते मृत्यू पाहून ज्याला आपण आपल्या हातानं भरवलं तो आपल्या मांडीवर जीव सोडतोय, म्हणजे ती जी वेदना आहे ह्याच्यात मी बऱ्याच वेळेस अस्वस्थ झालो. संध्या आम्ही खूप रात्र विचार करायचो आणि खूप वाईट वाटायचं त्यावेळेस. असे काही प्रसंग मित्रांनो, तुम्ही बघताय की आपल्या मागे असा परिवार उभा आहे की ज्या परिवारामध्ये फक्त एकट्या माणसाचा आदर्श घेण्यासारखं नाही, पूर्ण परिवारच आज आपल्या सर्वांसाठी एक आदर्श बनलाय. तर असा पूर्ण परिवार आपल्यासोबत आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत माझ्या शो मध्ये. नमस्कार. तर आधी तुमच्या तिघांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला कसं फील होतं की अशा आई वडिलांच्या पोटी जन्माला आलात की जे इतर लोकांसाठी देवांपेक्षा कमी नाहीये, आणि अशा आई वडिलांच्या पोटी जन्माला येणं मला खरंच भाग्याचं वाटतं. तर तुमचे विचार ऐकायला मला आवडते. आम्हाला पण असंच वाटतं, मला पण असंच वाटतं आमचं नशीब आहे की अशा आई वडिलांच्या पोटी आम्ही जन्माला आलो. बरोबर. म्हणजे आता हे खूप पहिल्यापासून असंच आहे म्हणून असं काही कधी नवीन नाही वाटत, पण खूप आनंद होतो आणि बरोबर. असं काम करताना काहीतरी वेगळं आणि चांगलं वाटतं. अगदीच. या गोष्टीचं खूप कौतुक आहे की म्हणजे बाकीच्यांच्या आई वडिलांची जशी आपण धावपळ पाहिली तर मुलांच्या करिअरसाठी असते नाही का, की आपला मुलगा 4वीला आहे 5वीला आहे तरी त्यांचा लहानपणापासून अभ्यास घेण्यावर खूप भर असतो. तर त्याप्रमाणे बघायला गेलं तर आई पप्पांनी कधी आम्हाला आमचं म्हणजे मार्कशीट सुद्धा जास्त पाहिलं नाही, पण याचा आनंद असा आहे की आमचे आई वडील हे आमची काळजी न घेतात इतरही मुलांची काळजी घेतात की ज्यांना कोणी नाही. हे आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर तुझं जर म्हणाले की तुमचं मार्कशीट पण कधी पाहिलं नाही तर मग ती थोडीशी सूट मिळायची का अभ्यासामध्ये? शाळेमध्ये तुम्ही खोडी काढली तरी म्हणजे आई वडिलांपर्यंत हे काही पोहोचणार नाही हे काही मनात असायचं का? नाही, जेव्हा असं कोणी आपल्याला थांबवत नाही एखादी गोष्ट करण्यापासून तेव्हा उलट जास्त मन आपल्याला म्हणतं की नाही आपल्याला आता तर जास्तच नीट राहावं लागेल, कारण यांना काही घेणं देणंच नाही, मग आपलं आपल्यालाच बघावं लागणार. असं ती एक नैतिक जबाबदारी असतेच की बाकी सगळे शिक्षक वगैरे ते पण ओळखतात आई बाप्पांना, त्याच्यामुळे अजून चांगलं राहायचं. आणि एक प्रसंग मला असं सांगावं वाटेल की एकदा शाळेमध्ये असं झालं होतं की एका सरांशी थोडंसं माझं भांडण झालं होतं. तर सर मला बोलले की म्हणजे आता मी तुझ्या वडिलांकडे तुझी कंप्लेंट करतो. म्हणजे मला असं वाटलं की बाप्पाचा एवढा व्याप आहे, मग कसं काय त्यांना तो सर वगैरे भेटतील काय. पण त्याच्यानंतर त्याच संडेला त्या दिवशी मला सर इथं आलेले दिसले. मग हे हा प्रकल्प पाहायला आले होते, पण एवढी पण म्हणजे फक्त त्यांचेच विचार नाही, मुलांकडून पण म्हणजे कोणाचा वॉच नसताना आपण स्वतःकडूनच स्वतःला सांभाळणं किंवा मेंटेन स्वयंशिस्त हे खूप महत्वाचं मूल्य या तिघांकडून पण मला बघायला मिळते. म्हणजे कसं केलं एक पालक म्हणून आम्हाला वाटतं पालक म्हणजे पालन पोषणच करायचं आणि त्यांच्या फ्युचरचा विचार एवढा मी केलाच नाही. मला वाटायचं शाळेत जाते शिकत राहते होत राहील पुढं काहीतरी. त्याच्यामुळे माझ्या बरोबरच्या लेकरं कुणी IIT ला कुणी मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये गेलं, परंतु मला त्याबद्दल कधी अशी एवढी जागरूकता वाटली नाही, कारण मी इकडे जास्त गुंतलो होतो. ती आणखी खंत आहे की त्यांना कधी चांगलं खाऊ घालता आलं नाही किंवा चांगले काही कपडे मिळाले नाही किंवा चांगल्या ठिकाणी मी कधी त्यांची मार्केटिंग करू शकलो नाही किंवा त्यांच्यासाठी अभ्यासाला वेळ देऊ शकलो नाही. ही खंत वाटत गेली, पण आता ते मॅच होऊन गेले की बाबा आपल्या क्षेत्रात काम करतायत ना, चला जाऊ दे. आणि मला वाटते तुम्हालाही खंत जरी असेल तरी त्यांना या गोष्टीचा अभिमान असतो. अगदीच, कारण की हे जे कार्य आहे म्हणजे आपल्या आई वडिलांना अशा जागेवरती बघणं म्हणजे हे कितीतरी भाग्याची गोष्ट आहे. आणि जी तुम्ही बघताय जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही त्यांना तेवढा वेळ देऊ शकत नव्हता, तर असं कधी व्हायचं का लहानपणी की हा परिवार ते बनवत आहेत आणि तुम्हाला असं कधी वाटायचं का की आपल्याला आई पप्पा वेळ नाही देत आहेत किंवा मला ही गोष्ट पाहिजे ही गोष्ट हवी आणि मी त्यांना मागू शकत नाही किंवा मागितली तर मला मिळेल का, असं कधी वाटायचं? त्यावेळेस माझ्याच वयाचा एक मुलगा होता, रोहन नाव होतं त्याचं. तर तो इथला मुलगा होता आपला इच्छा, पण त्याच्याजवळ माझ्या त्याच्यासाठीच भांडण व्हायचे की यांच्याजवळ कोणीच होत नाही. मग तो एका साईडला मी एका साईडला. त्याच्यानंतर मला सायकल घेऊन दिली तर त्याला पण. या सगळ्या याच्यामुळे सुरुवातीला थोडंसं
तसं वाटायचं. पण म्हणजे एकदम लहान होतो तेव्हा उलट असं वाटायचं की आम्हाला खेळायला आणखीन सोबत भेटले, मोठा बरोबर. परिसर भेटला. बरोबर. आनंदच व्हायचा या गोष्टींचा अगदीच. पहिली. म्हणजे एवढा मोठा परिवार आहे, हो. म्हणजे एक सदस्यच इतकी सारी सदस्य तुमच्या परिवारात हो. आहेत, तर ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आई सोबत कसं रिलेशन आहे तुमचं? जे या तर सगळ्यांच्या आईच आहे, तर आपलं कसं म्हणजे नॉर्मल आमच्या घरी आम्ही वडिलांना जरा घाबरतोच, आईशी सगळ्यांचं मन मोकळं करायचं. तर तुम्ही पण तुमच्या आईसोबत तसेच होता, किंवा आईचं जसं सगळ्यांशी प्रेम आहे अगदी कदाचित एक कणभर अधिक तुमच्या सोबत असेल, पण थोडं सगळं सांभाळताना तुमच्याशी पण आईचा ते कॉन्व्हर्सेशन व्हायचं का? आपलं एक नॉर्मली असतं आमच्या घरी की काय झालं की आपण शाळेतून आलो की आधी आईला गाठणार, आईला सगळ्या गोष्टी सांगणार, पण तसं तुमचं व्हायचं का? शक्यतो आई अशी गटायचीच नाही एवढ्या सोबत. कारण ती कुठेतरी पप्पांसोबतच म्हणजे ते दोघं सोबतच जिथं पण जातात तिथं जातात, तर त्याच्यामुळे जास्त संबंध असा यायचा नाही की शाळेतून आल्यावर वगैरे. पण बाकी तर जसं आई असते नॉर्मल तसंच सगळ्यांसोबत. मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे कोणत्या बाबतीत? म्हणजे मुलांशी तुम्हाला म्हणजे थोडासा वेळ तेवढा देता आला नाही, किंवा म्हणजे या कामामुळे जरासं वाटतच असेल तुमच्याही मनात, तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ती तर खंत आहेच आहे की म्हणजे स्पेशल असं त्यांच्या जवळ बसून कधी असं वेळ अजूनही देता येत नाही. म्हणजे एक दिवस तर आता पण हा म्हणला की थोडं तरी आमच्या जवळ बसत जा, पण म्हणजे रुटीनच असं असतं ते की ते ठरल्याप्रमाणे ते चालत राहतं आणि मग दिवस कसा गेला तेच कळत नाही. नाव जो घालण्यासाठी वाढलं, आम्हाला नाव जो घालायचं नाही किंवा आमच्यासाठी विचारित नाही. त्यामुळे ती खंत राहतेच थोडी. तरी पण हे पण समजदार आहेत तेवढे की त्यांनी ते समजून घेतलं. बरोबर. म्हणजे त्यांच्या मनावर त्याचा काही असा विपरीत कुठला परिणाम झाला नाही, ते थोडंसं चांगलं वाटतंय. आणि त्यांना आता तर ती समज आलेली, त्यामुळे मग ते समजून घेतात आणि आता काय व्यवस्थित आहे सगळं. आणि मला हे विचारायचं आहे की सरांनी सांगताना सांगितलं की परिवारात तुमच्या एवढी खंबीर साथ सरांना लावली आहे, आणि सर म्हणाले की माझं जे आज मी आहे त्याच्यात सिंहाचा वाटा तुमचा आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून सांगितले तर तुम्हाला म्हणजे वाटतच असेल की हा जो मार्ग आहे काटेरी मार्ग आहे, याच्यावरतून जायचंय, तर त्यावेळी तुमच्या मनात काय होतं की पुढे जाऊन याचा काय परिणाम होऊ शकतो? म्हणजे सुरुवात करताना तर असं काही परिणामाची वगैरे जास्त अशी जाण नव्हती. बरोबर. पण एवढंच होतं की HIV मुलं सांभाळायचे आणि मग HIV बद्दल समाजातले गैरसमज वगैरे ह्या गोष्टी थोडंफार माहित होतं. पण हे स्वतः HIVच्या टेस्ट वगैरे करायचे आणि यांना माहित होतं की HIV कशाने होतं वगैरे. तर आता आमचं पूर्ण कुटुंबच त्यांच्यात राहायचं होतं. ही मुलं पण छोटी छोटी होती, यांचं पण भविष्य होतं. हे सगळं करत असताना एवढं माहिती होतं की तो काही म्हणजे असा संसर्गजन्य नाही. मग बाकी आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करू. आणि हे करत असताना की ज्यांना खरंच आधाराची गरज आहे तर त्यांच्यासाठी आपण थोडाफार आधार बनता आलं तर हे एक वेगळीच समाधान देणारी गोष्ट आहे. आणि म्हणून मग त्यासाठी थोडं धाडसाचं पाऊल टाकलं. आणि जसं आपण म्हणतो की क्षितिजाच्या पलीकडचं अगोदर दिसत नाही, तसं म्हणजे पुढे जात असताना त्या अडचणी किंवा त्या सगळ्या समस्या येत गेल्या आणि त्या सुटतही गेल्या. मग त्रास किती झाला काय झाला ही गोष्ट वेगळी, पण ते होत गेलं. म्हणून परिणामाची जाण अगोदरच काही नव्हती. तसं जर असतं तर मला असं वाटतं की बऱ्याच जणांनी कामाचं धाडस केलं नसतं. अगदीच अगदीच हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी जर तुमच्या परिवाराकडे बघितलं, तुमच्या दोघांकडे बघितलं, तर मला एक ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांची जोडी दिसते. अगदीच सर. त्यानंतर आमटे कुटुंबीय दिसतं आणि त्यानंतर तुमचा आदर्श दिसतो. म्हणजे ही खरंच साधी गोष्ट नाही की अगदी म्हणजे जसं आमटे कुटुंबियांना पण या गोष्टींना जसा विरोध केला त्याच्यापेक्षा जास्त विरोध मला वाटतं या गोष्टीसाठी झाला असेल. कारण की इतक्या साऱ्या समाजातले गैरसमज भीती होती. अजूनही लोकांमध्ये म्हणजे प्रचंड गैरसमज. किती उदाहरण असे आहेत की ते म्हणजे आम्ही स्वतः त्याचं तशा पेशंटला स्वतः खड्डा केला, स्वतः त्याच्यावर फुलं वाहिली स्वतः, आणि बाकीचे असे नाक लागून थांबलेले असे बऱ्याच घटना बघितल्या. त्यानंतर आता गेवराईला तुमचं गेल्या वर्षीच उदाहरण की त्या महिलेचं लेकरू रात्रभर ती मांडीवर घेऊन बाहेरच्या बाकीच्या लोकांना दगड मारायचे की स्मशानभूमी जाऊ दिली, ती तिथून इथं आली, इथं त्याचं अंत्यसंस्कार केले. अशा खूप काही घटना आहेत समाजामध्ये. त्यानंतर ते कर्नाटकामध्ये ते विहीर खाली केलेली आहे, ते डॅम खाली केलेलं आहे 13 इंजिन लावून. म्हणजे ह्या सगळ्या समाजातल्या समस्या. पण आता हळूहळू मेडिकल सायन्स समाज थोडा प्रगल्भ होत चालला किंवा इतर आजाराप्रमाणे याच्याकडे बघतोय. हे आमच्यासाठी काही समाधानाची गोष्ट आता स्वीकार वाटायला.
मॅडम तुमची कधी कॉन्फिडन्स असते का सरांबद्दल किंवा आता नॉर्मली लोकांमध्ये आता आमच्या आई बाबांमध्ये कधी कधी छोट्याशा गोष्टीवरून वाचतात तुमचं कधी होतं का? आमच्यालाही होतं तेव्हा ऑफिसच्या कामावरून वगैरे असं होत राहतं. संस्थेची काही पण आहे वैयक्तिक कुठल्या गोष्टीवरून भांडण होण्याचा हा मुद्दाच नाहीये. कधी तिला काही खरेदीचा हक्क धरलाच नाही ना म्हणजे दुकानात जायचं योगच आलेलं नाही त्याच्यामुळे मग भांडण येतं फक्त दुकानात खरेदी मला हे मला ते नाही का तो विषय आमचा आधीच संपून टाकलेला बाकी आहे संस्थेच्या जे मिळेल ते कामात घ्यायचं जर कुठं कमी जास्त झालं हा, किंवा हा. काही आता बऱ्याचदा तिकडचं म्हणजे पावत्या वेळेवर त्यांना काही हे पोहोचलं संपर्क, पाहिजे ते जर आमच्याकडून कुठं कमी औषध. पडलो आम्ही त्यांना हे करायला तर मग हे खूप बोलतात मग तिथं आम्ही सगळे सहन करून घेतो कारण ती खूप गरजेची गोष्ट आहे की ते ज्या भावनेनं आपल्याला देत असतात तर ते त्यांना त्याचं रिप्लाय आपल्याला खूप व्यवस्थित देता आलं पाहिजे. तिथं कमी पडता कामा नाही असं त्यांचं म्हणणं असतं आणि ते बी एकदम बरोबर आहे त्यामुळे मग त्यांचं बोलणं आम्ही ऐकतो. वेळेवर तर त्यांचं औषध वेळेवर त्यांच्याकडे लक्ष देणं त्यांचं शालेय त्यांच्यामध्ये थोडासा वेळ ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना त्याच्यात अलर्टनेसच पाहिजे हलगर्जीपणा करू नाही चालत त्याच्यावर मग कधी कधी तसं होतं चिडाचिड आणि या कामात तो विषय राहिला की सिंहाचा वाटा वगैरे असं एवढं काही नाही म्हणजे जे काही मला करता आलं ते त्यांच्यामुळेच करता आलं म्हणून मी खूप म्हणजे मी स्वतःला नशीबवान समजते की मला इथे काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली. जे पण हा तुमचा मोठेपणा म्हणावा लागेल की तुम्ही हे श्रेय हे करताय पण खरंच साथ खूप महत्वाची असते कुठलंही कुठल्याही काम सुरू करायचं म्हटल्यावर नुसतं बोलू नाही चालत नाही. स्वयंपाक कोण करत अगदी अगदी MA BEd लेक्चरर असताना जर चूल मांडायची त्याच्यावर कुठून तरी लाकडं गोळा करून त्याच्यावर भात भाजी शिजवायची आणि 7-8 वर्ष 75-80 पोळ्या करायच्या 40-45 भाकरी करायच्या वरण भात करायचं हे आणि पुन्हा माझ्यासोबत इथे राहायचं कोण करू शकतो साधी महिला पण करायला कचून नाही अगदी त्याच्यामुळे त्याचं जास्त हे मोठेपणा आहे याच्यामध्ये या कामामध्ये मोप नाव किंवा ह्यांनी सुरू केलं तसं नाही आहे उलट ती माझ्या पुढे एक पाऊल पुढे आहे. म्हणजे अजून आज मला वाटतं या मुमेंटला हे आपण म्हणू शकतो की प्रत्येक एक सक्सेसफुल पुरुषामागे एक स्त्री खंबीरपणे उभी आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण आपलं तर सर पुढचं शिक्षण आहे रॅपिड फायर मी तुम्हाला एका व्यक्तीबद्दल विचारेन एक व्यक्तीचं नाव देईल आणि तुम्हाला एका शब्दात त्याचं वर्णन करायचं त्यांचं वर्णन करायचं तर माझं पहिलं नाव आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. स्मरणात राहील असं खंबीर पंतप्रधान असं म्हणतात. दुसरं नाव आहे शरद पवार. पवारसाहेब म्हणजे जाणता राजा. तिसरं नाव आहे माझं बाबा आमटे. बाबा आमटे आमचे प्रेरणास्थान आणि उत्तुंग व्यक्तिमत्व. पुढचं नाव आहे आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. ठाकरे साहेबांबद्दल म्हणजे सहज सोपं सरकार म्हणजे शेतमजूर आणि शेतकऱ्यांचं असं आमचं सरकार आमचं सरकार हा आमचं सरकार म्हणून. पुढचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. त्यांचं अभ्यास व्यक्तिमत्व आहे निष्कलंक निष्कपट आणि एक चांगला मुख्यमंत्री म्हणून पण आम्ही पाहिजे हो, अगदी. आणि पुढचं नाव आहे संध्या बांगरे. संध्या बांगरे माझी पत्नी आहे नानाथांची माय आहे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मी तिच्याकडे बघतो. धन्यवाद सर या सेक्शनसाठी. पुढचा प्रश्न आहे सर माझा की आज म्हणजे अजूनही जागरूकता समाजात नाही तर तुम्हाला काय वाटतं अजून काय समाजात बदल घडले पाहिजे या रोगाच्या अनुषंगाने नॉर्मल मेंटॅलिटी. अच्छा हा आता हे असंच होईल म्हणजे याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. आता कोरोनाच्या अटॅकमुळे तर आम्हाला काम सोपं होत गेलेलं आहे की आम्हाला तर संसर्गाची चिंता नाही आणि आम्हाला होत पण नाही आणि 15 वर्ष झालं याच्या सोबत काम करू तरी आम्हाला होत नाही. कोरोनाचं कसं की इतकं दूर राहायचं मास्क लावायचं आणि तरी सुद्धा तरी त्या रोगाच्या लोकांना इज्जत मिळाली बरोबर तो आम्हाला इज्जत मिळाली नाही का इतक्या वर्षापासून परंतु हळूहळू ते होत चाललेलं आहे आणि फक्त एवढंच आहे की समजून घेतलं तर निश्चितच एक साधेपणा होईल ह्या रोगामध्ये सहज होईल इतर रोगासारखंच ह्याच्याकडे पाहण्याचं दृष्टिकोन बदलून जाईल मला विश्वास आहे ते होऊन जाईल. सर तुम्ही आतापर्यंत जे काम केले ते तर म्हणजे अतुलनीयच आहे पण याच्या पुढे तुमची काय इच्छा आहे किंवा काय स्वप्न आहे अजून काय करण्याची इच्छा
हे जे लेकरं आहेत ज्यांना परिवार नाही, ज्यांना हे पीडित आहेत, यांना इन्फेक्शन आणि नात्यागोत्याचा आधार नाही यांना, मग यांच्या स्वप्नाचं काय? बरोबर. याच्या स्वप्नाला इतर सारखीच उत्तम भरारी मला द्यायची आहे, म्हणजे गरुडाचे पंख आले पाहिजे, कुठलंही डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे किंवा याच्याही म्हणून हा कमी पडला असं नाही. स्किल देऊन ह्यांना मुख्य प्रवास सोडायचा मला आपल्या पोटच्या लेकरासारखं. जसं यांच्याबद्दल मी पाहतो तसं तितके स्किलफुल त्यांना उभा करायचे काम थोडंसं राहिले माझं. त्याच्यामुळे मी ह्यांचं समग्र पुनर्वसन करण्याच्या ह्याच्यात आहे आणि मी ते करणार आहे. सर्वांगीण हे मूल कसं सर्वांगीण मुख्य प्रवास जोडून घेतला जाईल आणि प्रवाहाने त्यांना असा सहर्ष स्वीकार केला पाहिजे, इथपर्यंत काम त्यांचं करायचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात करून फक्त चालत हा, नाही, right. तिचा शेवट पण तितक्याच ताकदीने आणि तितक्या चांगल्यापणे करायला पाहिजे. जसं आता मुलींचे हे मुलींचे लग्न केले, मी 7-8 मुलींचे लग्न केले, तर म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये कुठलंही अपूर्णता नाही राहिली पाहिजे, पूर्णत्व आलं पाहिजे. शिक्षण मी आहे, आमचा परिवाराचं काय, ते तुमचं आहे, तुम्हाला परिवार. पॉझिटिव्हचे लग्न केले आणि विशेष सांगायला मला आनंद वाटेल की आईकडून बाळाकडे जाणारा जो व्हायरस आहे HIV चा, तो थांबवण्यामध्ये संस्थेला यश आलेलं आहे आणि 2 लेकरं HIV निगेटिव्ह आहे सध्या इथे, शिवप्रसाद आणि शिवकन्या, हे दोन्ही लेकरं. की एवढं संस्थेनं काम केलेलं आहे की आता तुम्हाला कुठलीही अडचण राहिलेली नाही, औषध पाणी खा आणि आनंदी जीवन जगा. तुम्हाला आपल्या परिवारासारखं, आमच्या परिवारासारखं तुम्हाला परिवार मिळू शकतो, ती आम्ही सिद्ध करून दिलेलं आहे. ही मला वाटतं सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे, अचिव्हमेंट. सगळ्यात मोठी. आणि सर, आजच्या या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न. आमच्यासारखी खूप सारे युवक आहेत, खूप सारी मुलं आहेत, म्हणजे आज आता मोठ्या शहरांमध्ये बघा किंवा नॉर्मल शहरांमध्ये बघा, या गोष्टींचा काही फरक पडत नाही. म्हणजे काय होतंय, काय चालू आहे, माझे आई वडील मला पैसे देत आहेत, मी शिकतोय, मला समाजाचं काही घेणं देणं नाही, किंवा जे चालू आहे ते चालू देत, मी याचा भाग नाही. तर एकूणच युवकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? हो ना, म्हणजे आपण समाजाचा एक घटक आहोत हेच विसरत चाललेलो, त्याची खंत आहे की आपण पार्ट ऑफ सोसायटी. त्याच्यामुळे आपण जे काय करतो ते समाजासाठीच आपण करतोय खरं तर. म्हणून आपण समाजामध्ये पण लक्ष दिलं पाहिजे. समाजामध्ये आपल्या आजूबाजूला काही अस्वस्थ करणाऱ्या घटना घडत असतात, त्याच्यावरती आपण सहभाग दिला पाहिजे आणि निश्चित न घाबरता आपण समाजाला चांगुलपणा देण्यासाठी काम केलं पाहिजे असं म्हणतो मी. की मग सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यात की जेणेकरून की आपला समाजाला फायदा होईल आणि जवळच्या समाजाला, शेजाऱ्यांना आणि समाजाला जर आपण फायदा झाला तर निश्चितच चांगुलपणा वृद्धिंगत होईल असं विश्वास वाटतो मला. तरुणांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि तरुणांनी न घाबरून जाता करिअर तर करायचंच आहे आणि परिवार बी करायचा आहे. करिअर आणि परिवाराच्याही पलीकडे समाज आपला आहे, ते बघून जर ते जोडून घेतलं तर निश्चितच तरुणाला चांगलं दिसेल सर्व. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की फक्त करिअरच्या मागे लागूनच माणूस पूर्ण नाही झाला, किंवा हीच फक्त एक गोष्ट नाही. हे सरांनी स्वतः सिद्ध करून दाखवलंय की फक्त करिअर नाही तर समाजही किती महत्वाचा आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही आज आमच्यासाठी वेळ दिला, तुमच्या सगळ्या परिवाराचे पण धन्यवाद ही संधी दिली त्याबद्दल. आपण असंच पुढे चालूयात, हा खूप मोठा आदर्श आहे आणि मी स्वतःला खूप धन्य मानतो की आज अशा व्यक्तीच्या समोर मी बसून त्यांच्याशी बोलतोय, त्यांचे विचार जाणून घेतोय. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद मित्रांनो, ट्यून राहा.